पश्चिम रेल्वेवर सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी 100 लोकल सेवा रद्द करण्यात आल्या। कांदिवली बोरिवली भागामध्ये 6 मार्गिकेच्या कामासाठी 21 डिसेंबरपासून ते 30 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला। परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली। मुंबईतील हवामान केंद्राच्या सांताक्रूज केंद्रामध्ये सोमवारी 15.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झालेली आहे। रविवारच्या तुलनेनं किमान तापमानामध्ये 2.2 अंश सेल्सिअसची घट झाली असून राज्यातील इतर भागांमध्ये किमान तापमानात सुद्धा घट झाली आहे। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होतीये। मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोण हस्तगत करणार याची उत्सुकता देशभरामध्ये लागलेली आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निकालांची छाप महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा पडण्याची शक्यता वर्तवली जाते। वर्षावर महायुतीचं रात्री उशिरा मंथन झालं। यावेळी तब्बल 2 तास बैठका चालल्या। बैठकीला फडणवीस, शिंदे आणि बावनकुळे, चव्हाण सुद्धा उपस्थित होते। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त होतं। कापसाला शासकीय हमीभाव मिळावा यासाठी सिल्लोडमध्ये शिवसेनेनं रास्ता रोको केला। तसंच जिनिंग प्रेसिंग इथं तातडीनं कापूस खरेदी केंद्र करावी, सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी सुद्धा शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेली आहे। मायदेशात 2023 मध्ये झालेली एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकणं हे आमचं स्वप्न होतं, मात्र अंतिम लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आणि आमचा स्वप्नभंग झाला। विश्वविजयाची हुलकावणी इतक्या जिवारी लागली की मी त्याच वेळी निवृत्तीचा विचार केला होता, असा खुलासा रोहित शर्माने एका कार्यक्रमावेळी केला। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवाराच्या यादीची घोषणा कधी होणार याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती संपल्यात। जवळपास 1800 इच्छुक उमेदवार शर्यतीमध्ये आहेत। तिकीट न मिळाल्यास काही लोक अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाकडून रिंगणात उतरण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते आहे। पुणे मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये पुणे सत्र न्यायालयानं निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंचा अटकपूर्व जामीन फेटाळलाय। या प्रकरणामध्ये येवलेला अटक होण्याची सुद्धा शक्यता आहे। मुंबईतील हवेच्या प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयानं महापालिका आयुक्तांना समन्स बजावले। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह प्रदूषण नियंत्रण बोर्डाची सचिवांना सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले।